नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिपब्लिक अकॅडमीच्या MPSCच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज MPSC कंबाईंड ग्रुप बीचा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा पेपर मध्यम लेवलचा आहे असं स्वतःचं त्या संदर्भातलं इंटरप्रिटेशन सांगितलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना तो पेपर अवघड गेलेला आहे, तर काही विद्यार्थी आता ते मेरिटचाही विचार करत आहेत, कट ऑफचा विचार करत आहेत. मला असं वाटतं की आज उद्या 1-2 दिवस थोडं रिलॅक्स व्हावं तुम्ही. आयोगाची की येईलच, त्यानंतर मेरिटचा विचार केलेला बरा, कट ऑफचा विचार केलेला बरा. पण तत्पूर्वी आपण या परीक्षेमध्ये कोणत्या विषयाला कशा पद्धतीचे प्रश्न होते या संदर्भातला एक थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे मागच्या पहिल्या व्हिडिओच्या वेळेला मी सांगितलेलं होतं की जर मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स असतील तर क्वेश्चन वाचण्यासाठी बराच वेळ लागेल, पण आपलं टार्गेट असायला पाहिजे की 100 क्वेश्चन्स वाचून झालेच पाहिजेत. पण हा पेपर लेंदी होता, काही जणांचा पूर्ण वाचूनसुद्धा झालेला नाही हा पेपर. तर बघूया एकूणातच पेपरचं स्वरूप कसं होतं हे थोडक्यात संक्षिप्तपणे बघणार आहोत आपण. पहिल्यांदा हिस्ट्रीच्या बद्दल विचार करू आपण. हिस्ट्रीमध्ये एकूण 10 क्वेश्चन्स विचारलेले होते, तसं प्रपोर्शन आहे हिस्ट्रीचं. त्यातले 4 क्वेश्चन्स हे वन लाईनर होते, 6 क्वेश्चन्स मल्टी स्टेटमेंट होते. मल्टी स्टेटमेंटमध्ये 2 स्टेटमेंट, 3 स्टेटमेंट आणि बऱ्याच प्रश्नांच्यामध्ये 4 स्टेटमेंटसुद्धा आहेत. असे थोडे क्रिटिकल क्वेश्चन्स होते ज्यांना डिकोड करायला वेळ लागत होता. तर हिस्ट्रीमध्ये असे 10 क्वेश्चन्स होते. हिस्ट्रीमध्ये 1857 रिव्होल्ट, त्यानंतर सोशल रिफॉर्म्स, स्वातंत्र्य चळवळ, शैक्षणिक सुधारणा या चॅप्टर्सना धरून प्रश्न विचारलेले होते. तशाच पद्धतीनं जॉग्राफीचंही ॲलोकेशन बघायचं झालं तर ते 10 क्वेश्चन्स आहे. ह्या प्रश्नपत्रिकेत 10 क्वेश्चन्स होते. त्यातले पहिले 4 क्वेश्चन्स हे वन लाईनर होते, प्रश्न वाचल्यानंतर लगेच पटकन उत्तर ज्याचं देता येईल असं. दुसरे 4 क्वेश्चन्स जे होते ते होते मल्टी स्टेटमेंट, परत तेच 2 विधानं, 3 विधानं, 4 विधानं अशा प्रकारचं ज्यांच्या वाचनासाठी वेळ लागत होता असे क्वेश्चन्स. आणि 2 क्वेश्चन्स होते ते मॅच द पेअर्स टाईपमधले, जोड्याजुळवा टाईपमधले. जॉग्राफीमध्ये प्रशासकीय विभाग, जनगणना, महाराष्ट्राचे प्राकृतिक यावर जास्त क्वेश्चन्स होते. भारताच्या प्राकृतिकवर एखाद दुसरा प्रश्न विचारलेला होता. तर अशा प्रकारे 10 क्वेश्चन्समध्ये हे 4-5 चॅप्टर्स हायलाईट झालेले दिसतात आपल्याला. पुढचा भाग आहे पॉलिटीचा. पॉलिटीमध्ये टोटल 15 क्वेश्चन्स विचारतात, त्यापैकी 11 क्वेश्चन्स वन लाईनर विचारलेले आहेत, 3 क्वेश्चन्स मल्टी स्टेटमेंट आहेत आणि 1 क्वेश्चन जो आहे तो मॅच द पेअर्सचा. प्रत्येक या सेगमेंटमध्ये मिक्स्ड सॉर्ट ऑफ क्वेश्चन्स दिसत आहेत. मल्टी स्टेटमेंट काही आहेत, काही जोड्याजुळवा आहेत आणि काही वन लाईनर क्वेश्चन्स. अशा प्रकारे मिक्स्ड बॅग आहे ती. पॉलिटीमध्ये मूलभूत हक्क, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, पंचायती राज, प्रिॲम्बलवर आहे, घटना दुरुस्तीची प्रक्रिया त्याच्यावर आहे, राज्य विधिमंडळ आणि न्यायसंस्था महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्या संदर्भात प्रश्न जास्त विचारलेले दिसत आहेत पॉलिटीमध्ये. त्यानंतर विज्ञानचा भाग. विज्ञानमध्ये टोटल 15 क्वेश्चन्स आहेत, त्यातले 12 क्वेश्चन्स जे आहेत ते वन लाईनर आहेत आणि 3 आहेत ते मल्टी स्टेटमेंटचे. त्यातले 15 पैकी फिजिक्समध्ये 3 विचारलेले आहेत. फिजिक्समध्ये ध्वनी, एनर्जी अँड रेडिएशन या चॅप्टरवर क्वेश्चन्स दिसतात. केमिस्ट्रीमध्ये धातू, अधातू, मूलद्रव्ये त्यांचं वर्गीकरण या संदर्भात क्वेश्चन्स दिसतात, ज्यात 3 प्रश्न विचारलेले आहेत केमिस्ट्रीमध्ये. बायोलॉजी, नेहमीच बायोलॉजीवर जास्त प्रश्न विचारतात, यावर्षीसुद्धा त्याला अपवाद नाही. जास्तीत जास्त क्वेश्चन्स म्हणजे 9 क्वेश्चन्स बायोलॉजीवर विचारलेले आहेत. सजीव, वर्गीकरण, डिसिजेस, पोषण, मानवी चेतासंस्था हे चॅप्टर्स बायोलॉजीमध्ये विचारलेले दिसतात. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे तो इकॉनॉमीचा. इकॉनॉमीमध्ये सुद्धा 15 क्वेश्चन्स विचारतात, त्यापैकी 7 क्वेश्चन्स वन स्टेटमेंट क्वेश्चन्स आहेत, वन लाईनर ज्यांना म्हणतो आपण ते. 7 क्वेश्चन्स मल्टी स्टेटमेंट आहेत आणि 1 प्रश्न जो आहे तो जोड्याजुळवाचा. इकॉनॉमीमध्ये व्यापार, बँकिंग, इंडायसेस निर्देशांकाच्या संदर्भातला प्रश्न, अर्थसंकल्पावर प्रश्न विचारलेले आहे आणि योजनावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर हे 5-6 चॅप्टर्स इकॉनॉमीमध्ये हायलाईट झालेले पाहायला मिळतात. यानंतर करंट अफेअर्स, की जो मोस्ट डायनॅमिक सेगमेंट आहे या क्वेश्चन पेपरमधला, त्यात 15 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यात बरेचसे वन लाईनर क्वेश्चन्स आहेत, एखाद दुसरा अपवाद मल्टी स्टेटमेंटचा आहे. व्यक्ती, त्यानंतर निवड, नियुक्ती, योजना, पुरस्काराच्या संदर्भात ते प्रश्न आहेत. दुसरा जो भाग आहे की जो शेवटचा आहे यातला, तो मॅथ्स आणि इंटेलिजन्स टेस्टमधला. त्यातल्या मॅथ्स सेगमेंटसाठी 12 क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि IT साठी 8 क्वेश्चन्स आहेत. बऱ्यापैकी लेंदी असणारे हे प्रश्न आहेत.
तर एकूणच प्रोपोर्शन वाईज अजिबात बदल झालेला नाही, ठरलेला पॅटर्न आहे MPSCचा, याही क्वेश्चन पेपरमध्ये तसाच आढळतो. मात्र मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीचा सुद्धा क्वेश्चन पेपर हा लेंदी आहे. क्वेश्चन्स मल्टी स्टेटमेंट बरेचसे आहेत, जोड्याजुळवाचे बरेचसे आहेत. त्यामुळं रीडिंग ॲबिलिटी आणि डिकोडिंग ॲबिलिटी विद्यार्थ्यांची यातून टेस्ट होणार आहे. पेपर टफर साईडचा बिलकुल होता. मेरिट किती लागेल, काय लागेल याविषयीचे एक स्वतंत्र व्हिडिओ 2-3 दिवसात आम्ही घेऊन येणार आहोत. सध्या रिलॅक्स राहा आणि पुढच्या लढाईसाठी सज्ज राहा. धन्यवाद.